श्याम गोहाडजी आपल्या सोबत आहेत. कामाची दखल सन्मान्य राजसाहेबांनी घेतली. मला शहराध्यक्ष केलं, त्यानंतर जिल्हा अध्यक्ष केलं. तर जर मी जास्त अभ्यासात, शालेय अभ्यासात लक्ष दिलं असतो तर नक्कीच एखादा चांगला अधिकारी म्हणून घडलो असतो. गुन्हे दाखल झाले, अगदी आम्हाला तडीपारी सुद्धा बघावं लागली, पण आम्ही त्यात बघलो नाही, कारण आम्ही राजसाहेबांचे सच्चे आणि निष्ठावंत शिलेदार होतो. आणि मग देवली गावाला नेतृत्वाची संधीच नाही, आणि माझ्या लोकांची हालापेक्षा मला बघावल्या गेल्या नाही. तर निवडणुका येणार आणि निवडणुका जाणार, परंतु माझ्या लोकांसाठी मला काम करायचं आणि त्यांना न्याय द्यायचा. त्याच्यामुळे देवली गावातली ही भावना तीव्र झाली. तर आपल्या देवली गावातला एक उमेदवार असायला हवा जो आपल्या वेदना झालेल्या खऱ्या अर्थाने टक्केवारी मुक्त कारभार करेल. कारण सध्या महापालिकेत टक्केवारी हा प्रकार मोठ्या प्रमाणात चालला आहे. अधिकाऱ्यांना टक्केवारी, लोकप्रतिनिधींना टक्केवारी, आणि त्या उपर बिलोमध्ये काम करायचं. अशा याच्यात आपल्याला कशी काय दर्जेदार कामं मिळतील, त्या सोयी सुविधा तुम्हाला क्वालिटी भेटणार नाही, आणि टक्केवारी खाणार नाही, टक्केवारी खाऊन देणार नाही. महिना 2 महिने आपण त्या लोकांना सांभाळलं. देवली गाव सारख्या गल्ली बोळामध्ये आपण आपलं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल की आपण एक ऍक्टिव्हवर फिरता. आणि या गल्ली बोळात आहे ना, दुचाकी सहज जाते. त्या मार्गी लावण्याचा मला प्रयत्न असतो. याच्याकडे कसं बघता, एक राजकीय स्टंट म्हणता येईल का? नाही, 100%. कारण दुचाकीवर फिरलो ना आपण तर आपल्याला आपले लोक भेटतात. म्हणजे अगदी गांधी पुतळ्याच्या मागच्या घरापासून तर देवली गावच्या कब्रस्थानपर्यंत, म्हणजे अगदी शेवटचं वाघांचं घर असेल, त्या इकडचं उदावंतांचं घर असेल, आणि माझी सर्व मला परिचित आहे. आमचा प्रशासनात चांगला दबदबा निर्माण झाला, आणि त्याच्यामुळे प्रशासनही आमच्याशी चांगलं वागू लागलं, आमच्या समस्या मार्गी लावायला लागल्या. त्याच्यामुळे आम्हाला कुठेही वाटलं नाही की आम्हाला शक्तीची गरज आहे. जी डोक्यात हवा असते ती कधी घुसली? त्या हवा विवाने घुसली. कारण मी जमिनीवरच आहे. राजकारण माझी आवड आहे, माझा व्यवसाय आहे. खऱ्या अर्थाने राजसाहेब असतील, शर्मिराव वहिनी असतील, यांनी मला चित्रवत माया दिली. निवडणूक जिंकायला ग्राउंड वर्क महत्वाचे करेल. ती निवडणूक लढणार आणि माझ्या नागरिकांच्या किंवा निवडणूक जिंकणार.